नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका खूपच वेगळ्या आणि सखोल विषयावर बोलणार आहोत. आपल्याकडे एका व्हिडिओची स्क्रिप्ट आहे, जी सांगते की निरंकारी मंडळात भक्ती कशी केली जाते. आता बघा, भक्ती हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पूजा, आरती, काहीतरी कर्मकांड, बरोबर? पण ही स्क्रिप्ट ही भक्तीला एका संपूर्ण जीवन पद्धतीसारखं सादर करते. म्हणजे जसं काही एक आध्यात्मिक घर बांधायचं आहे आणि त्याचे 5 मजबूत स्तंभ कोणते आहेत हे सांगितलं आहे. तर आज आपण याचं विश्लेषण करताना हे घर नक्की कसं उभं राहतं, प्रत्येक स्तंभ दुसऱ्याला कसा आधार देतो आणि यामागचं तत्वज्ञान काय आहे हे समजून घेऊया. तुम्ही आध्यात्मिक घर ही जी उपमा वापरली आहे ना, ती अगदी परफेक्ट आहे. कारण या स्क्रिप्टमध्ये भक्तीला असं तुकड्या तुकड्यांमध्ये नाही पाहिलंय. तिला एक संपूर्ण एक सजीव रचना म्हणून पाहिलंय. आणि आजच्या चर्चेचा उद्देश केवळ माहिती देणं नाही, तर या 5ही स्तंभांमध्ये आतून काय कनेक्शन आहे ते शोधणं आहे. ते एकमेकांशिवाय अपूर्ण का आहेत आणि ते मिळून एका व्यक्तीच्या आयुष्यात काय बदल घडवतात याचा आपण शोध घेऊया. चला तर मग सुरुवात करूया त्या घराच्या पायापासून. स्क्रिप्ट म्हणते की भक्तीची खरी सुरुवात होते ब्रह्मज्ञानाने. सद्गुरूंच्या कृपेने परमात्म्याची खरी ओळख करून दिली जाते. म्हणजे परमात्मा निराकार आहे, तो सगळीकडे आहे, तो प्रत्येकात आहे. ही फक्त माहिती नाहीये, तर ती एक प्रत्यक्ष अनुभूती आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो, म्हणजे बौद्धिक समज आणि प्रत्यक्ष अनुभूती यातला नेमका फरक कसा ओळखायचा? कारण अनेकांना वाटू शकतं की हो, मला हे कळलंय, पण ती खरंच अनुभूती असते का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि या तत्वज्ञानाचं वेगळेपण खरं तर इथेच आहे. ज्ञानाशिवाय भक्ती अपूर्ण आहे, हे जे वाक्य आहे ना स्क्रिप्टमधलं, तोच या घराचा पाया आहे. आता फरक समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. समजा आपण स्विमिंग पूलच्या बाजूला बसून पोहण्यावरची 100 पुस्तकं वाचली. पाणी कसं असतं, हातपाय कसे मारायचे, सगळं आपल्याला तोंडपाठ होऊ शकतं. ही झाली बौद्धिक समज. बरोबर. पण जोपर्यंत आपण पाण्यात उडी मारत नाही तोपर्यंत तो पाण्याचा स्पर्श, त्याचा दाब याचा खरा अनुभव येत नाही. अच्छा. ती झाली अनुभूती. ब्रह्मज्ञान हे त्या पाण्यात उतरण्यासारखं आहे. ते देव आहे हे केवळ मानणं नाही, तर देव इथे आत्ता माझ्यात आणि तुमच्यातही आहे हे अनुभवणं आहे. आणि हीच अनुभूती भक्तीला अंधश्रद्धेच्या निसरड्या वाटेवरून ज्ञानाच्या भक्कम पायावर आणून ठेवते. वा, म्हणजे एकदा का तो पाया पक्का झाला की मग त्यावर इमारत उभी राहू शकते. पण मग पाया घातल्यावर एखादी व्यक्ती एकटीच त्यावर घर बांधू शकते का, की तिला इतरांची गरज लागते? कारण पुढचा स्तंभ सत्संग म्हणजेच सत्याचा संग हा ह्याच गरजेकडे लक्ष वेधतोय असं वाटतंय. निरंकारी भक्त नियमितपणे एकत्र का येतात? अगदी बरोबर मुद्दा पकडला तुम्ही. ज्ञान मिळाल्यावर मी आणि माझा देव एवढंच नातं पुरेसं वाटू शकतं. पण ही शिकवण तसं नाही मानत. ह्या स्क्रिप्टमध्ये सत्संगाला आत्म्याला मिळणारं आध्यात्मिक अन्न म्हटलंय. आता विचार करा, आजच्या जगात आपण मेंटल डाएटबद्दल किती बोलतो. हो, खूप. काय पाहावं, काय वाचावं यावर आपण कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण नकळतपणे सोशल मीडिया, ब्रेकिंग न्यूज यातून आपण सतत मेंटल जंक फूड खात असतो. आणि यामुळे आपलं मन आतून अशक्त होतं. हे खूप खरंय. सततच्या माहितीच्या हल्ल्यामुळे एक प्रकारचा मानसिक थकवा येतो. बरोबर. आणि सत्संग इथे स्पिरिच्युअल डाएटचं काम करतो. ते एक असं ठिकाण आहे जिथे तुम्ही जाता आणि तुमच्या आत्म्याला प्रोटीन मिळतं, सकारात्मक ऊर्जा मिळते. तिथे भजन, प्रवचन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांचे अनुभव ऐकायला मिळतात. जेव्हा तुम्ही तुमच्यासारख्याच मार्गावर चालणाऱ्या इतरांना भेटता तेव्हा तो एकटेपणा जाणवत नाही. एक सामूहिक ऊर्जा तयार होते. आणि ती प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर मदत करते. ते एक प्रकारचं आध्यात्मिक रिचार्जिंग स्टेशन आहे. त्यामुळे सत्संग हा फक्त एक धार्मिक विधी नाहीये, तर ती एक मानसिक आणि सामाजिक गरज आहे. म्हणजे ज्ञानाने मिळालेली वैयक्तिक अनुभूती ती सत्संगामुळे एका सामूहिक ऊर्जेत बदलते. आणि एकाच विचाराने प्रेरित झालेल्या लोकांची ही ऊर्जा खरंच खूप मोठी असते. आणि मला वाटतं हीच ऊर्जा त्यांना फक्त एकत्र बसून राहू देत नाही, तर ती त्यांना समाजात काहीतरी ठोस कृती करायला प्रवृत्त करते. अगदी बरोबर. ती ऊर्जा कुठेतरी प्रवाहित व्हायला हवी आणि हाच विचार आपल्याला पुढच्या स्तंभाकडे घेऊन जातो, तो म्हणजे सेवा. बरोबर. अगदी नैसर्गिक प्रवाह आहे हा. ब्रह्मज्ञानाने कळलं की परमात्मा कणकणात आहे.
सत्संगात येऊन ती भावना अधिक घट्ट झाली. मग आता पुढे काय? जर परमात्मा प्रत्येक माणसात आहे, तर माणसाची सेवा करणं हेच परमात्मेची सेवा करण्यासारखं आहे. हा विचार आपोआपच येतो. मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा, हे सूत्र इथे प्रत्यक्ष कृतीत उतरतं. या स्क्रिप्टमध्ये रक्तदान शिबिरं, स्वच्छता अभियानं अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. पण सेवा तर अनेक संस्था करतात, मग यात वेगळेपण काय आहे? वेगळेपण आहे सेवेमागे असलेल्या भावनेत. इथे एक मोठा मानसिक बदल अपेक्षित आहे. सामान्यतः जेव्हा आपण काही चांगलं काम करतो, तेव्हा कुठेतरी मनात मी हे करतोय हा अहंकार असतो. हो, तो अहंकार असतो. पण निरंकारी तत्वज्ञानानुसार सेवा करताना हा कर्तेपणाचा भावच नसतो. सर्व काही करणारा तो निराकार आहे आणि तो माझ्याकडून हे काम करून घेतोय, ही त्याची कृपा आहे, ही एक विनम्र भावना असते. त्यामुळे सेवेचा दिखावा होत नाही, ती एक सहज कृती बनते. समजा पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे. तिथे कोणी स्वयंसेवक जात धर्म गरीब श्रीमंत असा भेद नाही करत, कारण त्याला प्रत्येकात तोच एक परमात्मा दिसतो. ही भक्ती केवळ प्रार्थनेपुरती मर्यादित न राहता ती चिखलात उतरून सिद्ध होते. हे या आध्यात्मिक घराचं बाह्य स्वरूप आहे, जे समाजाला दिसतं आणि उपयोगी पडतं. म्हणजे ज्ञान आणि सत्संग ही घराची अंतर्गत रचना झाली आणि सेवा हे त्या घराचं बाह्य कार्य. पण दिवसभरात जेव्हा एखादी व्यक्ती कामात असते, धावपळीत असते, तेव्हा ती या घराशी, या पायाशी कनेक्टेड कशी राहते? कारण सत्संग तर ठराविक वेळीच असतो. इथेच सुमिरण या चौथ्या स्तंभाची भूमिका सुरू होते असं वाटतं. तुम्ही अगदी अचूक क्रम लावला आहे. सुमिरण म्हणजे प्रत्येक क्षणी परमात्म्याचं स्मरण. ही एक अत्यंत सूक्ष्म पण खूप शक्तिशाली साधना आहे. याला आपण आजच्या भाषेत एक प्रकारची ॲक्टिव्ह माइंडफुलनेस म्हणू शकतो. अच्छा. जसं आपल्या मोबाईलमध्ये एखादा ॲप बॅकग्राऊंडला सतत चालू असतं, तसं परमात्मा माझ्यासोबत आहे ही भावना मनाच्या बॅकग्राऊंडला सतत जागृत ठेवणं, ते म्हणजे सुमिरण. पण हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं, तेवढं करणं खरंच शक्य आहे का? म्हणजे आजच्या धावपळीच्या आयुष्यात जिथे आपलं मन 100 ठिकाणी विखुरलेलं असतं, तिथे हे सतत स्मरण कसं साधायचं? सुरुवातीला ते नक्कीच आव्हानात्मक वाटू शकतं, पण ही एक सवय आहे. या स्क्रिप्टनुसार करता तो परमात्मा आहे ही भावना सतत ठेवल्याने काय होतं, तर हळूहळू मी करतो हा अहंकार कमी होतो. आणि जेव्हा अहंकार कमी होतो, तेव्हा राग, द्वेष, मत्सर यांसारख्या नकारात्मक भावना आपोआप नियंत्रणात येतात. रस्त्यावर गाडी चालवताना कोणी चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केलं तर पटकन राग येण्याऐवजी मनात विचार येतो की शांत रहा, यातही काहीतरी भलंच असेल. खरंय, ऑफिसमध्ये कामाचा ताण आला तरी तो सांभाळून घेईल या भावनेने मन स्थिर राहतं. सुमिरण म्हणजे सतत देवाचं नाव घेत बसणं नाही, तर त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून आपलं प्रत्येक काम करणं. ही एक अशी साधना आहे जी बाह्य जगात वावरतानाही आपल्याला आतून शांत आणि स्थिर ठेवते. हे त्या आध्यात्मिक घरातलं वातावरण आहे. खूपच सुंदर. म्हणजे ब्रह्मज्ञान हा पाया, सत्संग आणि सुमिरण हे घराला आतून आधार देणारे खांब, तर सेवा हे घराचं समाजासाठी असलेलं कार्य. ही रचना आता अगदी स्पष्ट दिसतीये. पण या सगळ्याला एकत्र बांधणारी, या घराला एक अंतिम रूप देणारी कोणती गोष्ट आहे? कारण हे सगळं असूनही जर ते व्यक्तीच्या वागण्यात दिसलं नाही, तर त्या घराला काय अर्थ? आणि इथेच शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ येतो, आचरण. अगदी बरोबर. तुम्ही म्हणालात तसं आचरण हा या सगळ्याचा लिटमस टेस्ट आहे. ही या घराची वास्तुकला आहे, त्याचं सौंदर्य आहे, जे बाहेरून दिसतं. ज्ञान मिळालं, सत्संग केला, सेवा केली, सुमिरणही सुरू आहे. पण जर आपल्या बोलण्यात नम्रता नसेल, वागण्यात प्रेम नसेल, मनात इतरांबद्दल क्षमा नसेल, तर मग काहीच उपयोग नाहीये. काहीच नाही. तर आधीचे चारही स्तंभ पोकळ आहेत, असंही शिकवण मानते. खरा निरंकारी भक्त तोच जो आपल्या वागण्यातून ही मूल्य दाखवतो. हे स्क्रिप्टमधलं वाक्य याचं सार आहे. याचा अर्थ अध्यात्म आणि दैनंदिन व्यवहार यात काही फरक नाहीये. मुळीच नाही. उलट इथे त्यांची एक सुंदर सांगड घातलेली आहे. सर्व धर्मांचा आदर करणं, जातपात न मानणं, साधेपणाने राहणं, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं, हे सगळं म्हणजे आचरण. ही शिकवण फक्त ऐकायची नाही, तर ती जगायची आहे. आपलं संपूर्ण आयुष्यच त्या शिकवणीचं प्रतीक बनलं पाहिजे. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, ह्या सगळ्यातून ती भक्ती दिसली पाहिजे. तेव्हाच ते आध्यात्मिक घर पूर्ण होतं.
नाहीतर पाया कितीही मजबूत असला तरी भिंतीच नसतील तर त्याला घर कोण म्हणेल? तर या संपूर्ण विश्लेषणाचा सार पाहिला तर या स्क्रिप्टमधून एक गोष्ट स्पष्ट होतीये. निरंकारी मंडळातील भक्ती ही मूर्तीपूजा किंवा कर्मकांडात अडकलेली नाही. ती निराकाराच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून सुरू होते. ती सत्संग आणि सुमिरणाने आतून पोचली जाते, सेवेच्या माध्यमातून बाहेरून व्यक्त होते आणि शेवटी व्यक्तीच्या दैनंदिन आचरणातून, त्याच्या रोजच्या जगण्यातून ती सिद्ध होते. हे पाचही स्तंभ मिळून एक संपूर्ण जीवनशैली तयार करतात. अगदी बरोबर. परमात्मा सर्वत्र आहे ही केवळ एक तात्विक घोषणा न राहता ती एक जिवंत, श्वास घेणारी जाणीव बनते. आणि ही जाणीव ठेवून प्रेमाने आणि नम्रतेने इतरांशी वागून जीवन जगणं हेच या भक्तीचं अंतिम उद्दिष्ट आहे असं मला वाटतं. ही एक सर्वांगीण जीवनशैली आहे जी व्यक्तीच्या आंतरिक आणि बाह्य दोन्ही जगांना एकाच वेळी बदलते. खरंय. जाता जाता एक विचार मनात येतो. आपण भक्तीच्या या घराचे 5 स्तंभ पाहिले: ज्ञान, सत्संग, सेवा, सुमिरण आणि आचरण. यापैकी कोणताही एक स्तंभ जरी आपण काढून टाकला तर त्या घराचं काय होईल? म्हणजे ज्ञानाशिवाय बाकी सर्व अंधश्रद्धा ठरेल, सेवेशिवाय ज्ञान केवळ एक वैचारिक खेळ बनेल आणि आचरणाशिवाय तर हे सर्व असूनही निरर्थक ठरेल, नाही का? या सर्व गोष्टी एकमेकांसाठी किती आवश्यक आहेत आणि एकमेकांना कशा पूर्ण करतात यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.